वशिष्ठं शक्तिं च तत्प्रभाषं व्यासं शुकं गौतमं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमहाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमहास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिरं ईश्वरो गुरुरात्मेति बुद्धिवेदविभागिने दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालगुरी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतामृत तथा अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचे हे 7वे प्रकरण जे आहे अज्ञान खंडन म्हणून तो विषय चाललेला आहे. अज्ञान खंडन करताना ज्ञानोबांनी आतापर्यंत 110 ओव्या वापरलेल्या आहेत आणि अजून पुढच्या भागामध्ये ठिकठिकाणी ते अज्ञानाचा उल्लेख त्या वेळेला त्याचं ते खंडन करते. सध्या विषय चाललेला आहे आत्म्याचा. हा आत्मा कसा आहे? जो आत्मा आपल्या देहामध्ये सदैव राहतो आणि कार्य करतो, पुन्हा आपल्या देहाचं सगळं संचालन त्याच्यामुळे आहे. तो आत्मा कसा आहे हे प्रत्येकाला विशेषतः साधकांना तर माहित असलंच पाहिजे. तेव्हा जीवनामध्ये आपण अनेक देवदेवता यांना शरण जातो, परंतु मुख्यतः जो शरण मिळणारा मला आहे तो आत्मा आहे.
आम्ही तर देवांची जी भक्ती करतो ती भक्ती लावणारा आत्मा आहे. आम्ही जी योग साधना करतो ती योग साधना करून घेणारा आत्मा आहे. आत्म्याशिवाय देह चालत नव्हतं. मग देहाने होणारी जेवढी सगळी बाहेरची कर्म आहे ती आत्म्यामुळे होत. म्हणून आत्मा सगळ्यात प्रमुख आहे आणि त्या आत्म्याचं चिंतन मनन भजन पूजन काय तुम्हाला करायचं ते आत्म्याचं करा. म्हणून ज्ञानोबा साधकांना हा आत्मस्वरूपाचा लाभ व्हावा. साधकांनी आपल्या साधनेनं ते आत्मस्वरूप प्राप्त करावं आणि या जीवनातून मुक्त व्हावं अशा प्रकारचा हा उद्देश आहे. काल 118 वेळा झाल्या. आज 119 ओळी येते. या 119 ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. सुंदर ओळी ज्ञानोबा म्हणतात, आता सांगिजे ते केवते, आता सांगिजे ते केवते, शब्दाचा संसार जेथ नाही जेथे. आता सांगिजे ते केवते, शब्दाचा संसार नाही जेथे, दर्शना बीजे तेथे जाणीव आणि दर्शना बीजे तेथे जाणीव आहे. ज्ञानोबा आपल्याला आता असं सांगणार आहे. आत्मस्वरूपासंबंधी त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या, पुष्कळ दृष्टांत कालपर्यंत दिले. आत्म्याचं जरी आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झालेलं नसलं तरी सुद्धा ज्ञानोबांच्या या प्रवचनातून आपल्याला आत्मस्वरूपाचा बाह्य जो स्वरूपाचा भाग आहे तो कळलेला आहे. आज म्हणून आपल्याला या ओळीमध्ये सांगताय, आता सांगितले ते केवते. अहो, आता त्या आत्मवस्तूबद्दल काय सांगून देते? सगळं सांगून झालेलं आहे. ज्या ज्या पद्धतीने मला सांगता आलं ते सगळे प्रकार मी तुम्हाला आत्म्यासंबंधी सांगून झालेले. आत्म्याबद्दल सांगणं म्हणजे शब्दांनी बोलणंच ना, सांगून बोलणं असं ना. तुम्ही सांगता म्हणजे काय करता? बोलता. बोलून सांगता येतं ना. सांगणं हे बोलणंच असतं ना. आणि म्हणून जाणवता त्या ठिकाणी शब्दांचा संसार नाहीये, शब्दाचा संसार नाही. जेथे ज्या आत्मस्वरूपामध्ये शब्दाचा काही उपयोग नाही, शब्दाचे खंडन झाले मागच्या प्रकरणामध्ये. मग शब्दांनी आत्मा कळत नाही. शब्दांनी किती सांगावं असं ज्ञानोबा म्हणून ज्ञानोबासारखे महान आत्मा मिळवली तेही जेव्हा असं आपल्यापुढे या आत्मस्वरूपासंबंधी सांगून म्हणतात किती सांगू त्याच्याबद्दल. कारण सांगणं हा काही आत्म्याचा समूह सांगण्याचा किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान देण्याचा प्रकार नाही. दर्शना बीजे तेथे जाणीव आणि. अहो, त्या आत्म्याच्या दर्शनासाठी लागणारं दृश्य जो बीज आहे, दर्शन दिसत ते दृश्य. आत्म्याचं आम्हाला दर्शन होण्यासाठी जे दृश्य बीज असतं ते खरं तर आम्हाला आणता येतं. कसं पाहता येतं आत्म्याला? जगाच्या अनेक वस्तूंचं, अनेक पदार्थांचं दर्शन आम्ही देतो, ते दृश्य आम्ही पाहतो आणि आम्हाला त्या दृश्याचं ज्ञान होतं. परंतु या आत्म्याच्या ठिकाणी शब्द चालत नाही. आता मागे सांगितलं, बुद्धी चालत नाही, मन चालत नाही, इंद्रिय चालत नाही, काहीच चालत नाही. ठीक आहे. मग ते द्रष्टत्व दृश्य कसं आणावं, ते दर्शन कसं घ्यावं?
असं ज्ञान समजायला. म्हणतात आपल्या जवळच्या शब्दाशिवाय दुसरा काही मार्ग नाही. पण आतापर्यंत ग्रंथांनी, शास्त्रांनी, किंवा अनेक प्रकारच्या महात्म्यांनी जेव्हा बोध केला, उपदेश केला, तो बोध त्यांनी शब्दांनीच केला ना. आत्म्यासंबंधी शब्दांनीच सांगावं लागेल ना, सांगता येतं ना. परंतु शब्दाचा आत्म्याच्या ठिकाणी काहीही प्रवेश नाही आणि शब्दाचा तिथं काही इलाज नसल्यामुळे शब्दांनी होणारा जो उपदेश आहे तो केवळ बाह्य असतो, तो खरा उपदेश नाही. मग दृश्यही नाही, द्रष्टाही नाही, दर्शनही, त्रिपुटी नाही. तिथं आत्म्यामध्ये त्रिपुटी नाही. असं सांगून झाल्यानंतर सर्व लोक हताश झाले. मग आता ज्ञानोबा पण ठरले, ते पण म्हणायला लागले आता किती सांगू, या आत्म्याच्या ठिकाणी शब्दाचा संसारच नाहीये, शब्दाचा उपयोग नाहीये, त्याच्या दर्शनाचं कुठलंही साहित्य आमच्याकडे नाहीये. असं ऐकल्यानंतर सगळे लोक थक्क होऊन गेले. परंतु जे अज्ञानवादी आहे त्यांना आता शेवाला ते म्हणतात तुम्ही थकला ना ज्ञानोबा, मग आम्ही सांगतो. म्हणून अज्ञानाचा पक्ष घेणारे लोक आहेत ते सांगून राहिले आता. म्हणून आता पुढच्या 2-3 दृष्टांत ते देत आहेत. मग आता शंका विचारतात ज्ञानोबांमध्ये, जयाची गळे आयुष्य 20 सोडली, जयाचे बळे अचक्षुपणा आंधळे, फिटून वस्तू मिळे लेखनी दशा. म्हणतात ज्ञानोबा शंका विचारतात ते लोक. ज्ञानोबा तुम्ही म्हणता शब्दांनी, शास्त्रांनी आत्मा कळत नाही, शब्दाचा संसार त्या आत्म्याच्या ठिकाणी नाही, त्याचे दर्शन घेता येणार नाही. मग हे लोक म्हणतात ज्या शास्त्रामुळे या आत्म्याचं दर्शन घेण्यासाठी असलेले आमचे डोळे आंधळे झालेले आहेत, आमचं आहे ज्या शास्त्राच्या डोळ्यांनी आम्ही आत्म्याला जाऊ इच्छितो ते डोळे आमच्या अंगावरून येतात. ते शास्त्र पाहू शकत नाही आत्म्याला. मग शास्त्राचे डोळे जर आंधळे झाले म्हणजे आत्मा नाहीच ना, आम्हाला दिसला नाही. पाहण्याचे डोळे जर आंधळे असतील, काही दिसणार नाही त्याला, आणि काही न दिसणं म्हणजे नसणं असं ते म्हणतात. काही न दिसणं म्हणजे नसणं. जसं आपण एखाद्या खोलीत गेलो आणि त्या खोलीमध्ये आपल्याला काही दिसत नाही, मग त्या खोलीत काही दिसत नाही असं म्हणताना तुम्ही असंच म्हणाला की मग त्यात काहीच नाही. कारण असत तर दिसत ना, असत तर दिसत आणि नसत तर नसत. म्हणजे दिसत नसलं तर त्या ठिकाणी काही असत नाही असं ज्ञान, असे हे पूर्वपक्षी घेत आहे, अशी शंका घेत आहे. म्हणजे मग यावरून असं सिद्ध होतं की तुमचा आत्मा म्हणून नाहीच आहे ना. तर कुठल्याही शास्त्राने, कुठल्याही शब्दाने, कुठल्याही प्रकाराने तो जर आम्हाला दिसत नसेल आणि आमचे डोळे आंधळे होतात त्या ठिकाणी, नाहीपणाच असतो सगळीकडे. मग नाहीपणाचा जिथं व्यवहार असतो तिथं ते आत्मतत्व ते तुमचं कसं असेल हो, ते नाही.
अशा प्रकारे आत्म्याचं अस्तित्वच अमान्य करणारा हा पक्ष आहे, नास्तिक पक्ष. कारण धर्मांचा या योगीचा त्यांनी फायदा घेतला. ज्ञानवांनी सांगितलं की बाबा किती सांगू आता, शब्दाचा तिथे काही व्यवहार नाही, संसार नाही. ही गोष्ट ह्या नास्तिक लोकांना फार पटली आणि ते म्हणाले बरोबर आहे ज्ञानवादांचं म्हणणं. आता तरी तुम्हाला आमचं म्हणणं पटेल ना, कारण त्या आत्म्याच्या ठिकाणी शास्त्राचं ज्ञान, शास्त्राचे शब्द, शास्त्र तत्व काही उपयोगाचं नाही. म्हणजे नसल्यासारखाच येणार तो आत्मा, आणि नसणं म्हणजेच शून्य, म्हणजे आत्माच नाही गेला असल्या प्रकारची शंका या मूळ पक्षांनी केली. तेव्हा आत्म्यासंबंधी जेव्हा आम्हाला कळत नाही त्या संबंधित तुकोबा म्हणतात, कारण मला म्हणतात देखत होतो आधी मी त्या आत्म्याला आधी पूर्वी पाहत येतो. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, या डोळ्यांनी मी मागे पुढे सगळं पाहत होतो. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग ही दृष्टी गेली वरी आले बदल. जोपर्यंत डोळे चांगले होते तोपर्यंत मागं पुढे सगळीकडे पाहत होतो, परंतु डोळ्यावर पडलं आलं गुंगळाला किंवा दिसणं बंद. मग दृष्टी गेली, डोळा झाकला जातो आणि डोळा लागला गेला म्हणून काही दिसत नाही. किंवा ध्यान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्या डोळ्यांनी आम्ही जगाचं ज्ञान प्राप्त करतो ती ज्ञानदृष्टी जर हरवली की जर गेली आमच्या डोळ्यातून तर आम्ही आंधळेच येत नाहो, आम्ही अंध होऊन जातो. तेव्हा अचक्षुपणा येतो. अचक्षुपणा म्हणजे अ म्हणजे नाही, चक्षु म्हणजे डोळा असणं. अचक्षुपणा म्हणजे डोळे नसणं, म्हणजे डोळे असून नसल्यासारखे होऊन जातात. त्यांनी दिसले नाही तर काय उपयोग त्या डोळ्यांचा. डोळे तर डोळ्याच्या रूपाने दिसतात ते, परंतु ते पाहू शकत नाही. आणि जर डोळे पाहू शकत नसतील तर ते आंधळे डोळे असण्याचा उपयोग असतो. आता हा जगाच्या संबंधीचा भाव आहे, परंतु आम्ही त्या आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये सगळे आंधळे आहोत. जगाच्या दृष्टीनं आंधळेपण हे समजू शकतं आणि त्याचा उपाय पण आहे. डोळ्यावरती सारखी लगेच डॉक्टर काढून टाकतो ना, दिसायला लागतं त्यांना. तुम्ही तुम्हाला जी दृष्टी गेलेली होती ती परत येते, पुन्हा पाहू शकतात. पण स्वरूप दृष्टी जी आहे, आत्म्याला जाणण्याची जी ज्ञान दृष्टी आहे ती जर आमची हरवलेली आहे तर मग या डोळ्यांचा काय उपयोग. मुख्य म्हणजे आम्हाला ती आत्मदृष्टी पाहिजे. आत्म्याला पाहण्याची दृष्टी हवी आम्हाला. असं तुकाराम महाराज म्हणतात, आमचा सहज मी आंधळा सहज मी आंधळा निज निराकार बनते. कारण निज म्हणजे आपला, पंथ म्हणजे रस्ता कसा आहे, निराकार आहे. निज निराकार बनते. आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत तो रस्ता म्हणजे ती साधना निराकाराची साधना आहे, निराकार स्वरूपाची साधना आहे. आणि निराकार असलेला जो
रस्ता असेल जिथे काहीच आकार दिसत नाही तिथं आंधळेपणा आहे. सहजमी आंधळा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. आणि लोकांची वृत्ती अंतकरणाची वृत्ती जगाकडे जाते तोपर्यंत जग आम्हाला दिसतं भासतं वाटतं. परंतु वृत्ती जर जाऊन लागली नाही आणि ती जर निवृत्त झाली आहे, वृत्ती आता गतिशून्य झालेली आहे निवृत्ती म्हणजे, तर मग हे जग आणि हे जन डोळ्याला दिसणार नाही. असं तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या अंतःकरणाची ही जी वृत्ती आहे ती वृत्ती निवृत्त झालं, निर्वृत्ती झाली, मग आम्हाला हे जग आणि हे जन दिसत नाही. असा अचक्षु आंधळी वस्तू सगळी पाहू लागलं तर आपल्याला दिसत नाही. अचक्षुवर आंधळ्या डोळ्यांनी आम्हाला काहीही पाहता येत नाही. तेव्हा या सिद्धांती याच्यावर पुन्हा आपल्या 120व्या मध्ये पुन्हा शंका घेऊन बोलतायत. ते म्हणतात अज्ञानवादी म्हणतात आपलेच दृश्यपण नसून आहे आपण दृष्टित्वाची राहणं पडली. असं हा जो परमात्मा आत्मा आहे म्हणजे तुझा, तो स्वतःच दृश्यत्व जर पाहत नाहीये, मग स्वतःला सुद्धा पाहत नाही आत्मा. पण तो पाहणं म्हटलं की मग द्वैत येत ना, पाहणं म्हटलं की द्वैत येत. आणि आत्मा पाहतो असं म्हटलं, दृश्य पाहतो असं म्हटलं की मग ती त्रिपुटी निर्माण होणार. दृश्य म्हटलं की द्रष्टा आला, दर्शन झालं. तेव्हा हे अज्ञानवादी म्हणतात की तुमचा आत्मा तो स्वतःला दृश्य होत नाही, स्वतः सुद्धा पाहत नाही स्वतःला. मग द्रष्टा म्हणून तुम्ही कसं त्याला नाव देता? आपण म्हणतो ना आत्मा कसा आहे, दृष्टा आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा. अहो दृश्य जर होत नाही तर मग द्रष्टा झाला कसा? कारण द्रष्टा असला तर खूप काहीतरी पाहतो होतो. दृश्य नाही तर द्रष्टाही नाही. त्याच्यामुळे तेव्हा द्रष्टा आणि दृश्य ह्या दोन गोष्टी आणि तिसरं दर्शन आहे ते त्रिपुटी आत्म्याच्या ठिकाणी नसल्यामुळे हे जे लोक आहेत बाकीचे अज्ञानवादी, त्यांना दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही जी आहेत ही आत्म्याच्या ठिकाणी पण आहेत असं ते म्हणतात. परंतु ज्ञानोबा सांगतात की आत्मा दृश्य नाही होत, कोणाचंही तो दृश्य येत नाही, कोणतं तो दृश्य पाहत नाही. आणि दृश्य जर पाहत नाही तर मग तो द्रष्टाला नसला. अशा प्रकारचा ज्ञानोबाचा विचार आहे. कसे सिद्धांत तयार होतात. वाद स्वरूप लक्षात ठेवा. बायकोचा दृष्टा कोण आहे? नवरा. बायकोचा दृष्टा नवरा असतो ना. आता ह्या खाऊन जायचं आपल्याला संसारातून. देहाचा दृष्टा कोण आहे? म्हणजे देहाचा हा देह माझा आहे, मी
याचा द्रष्टा कोण? जीव. जीवभाव. जीवाचा द्रष्टा कोण आहे? जीवाला कोण पाहत? म्हणजे साक्षी तो आत्मा. मग साक्षी म्हणून जर गेलं, साक्षीपणा जर राहिला नाही तर मग जे असेल ते काय राहील? तो साक्षी जर राहिला नाही तर मग काय राहील? तर मग ब्रह्म राहतो. शेवटी सगळ्यात ब्रह्म शेवटी शिल्लक आहे ना. आणि त्या ब्रह्मामधूनच सगळं निर्माण होत गेलं. त्या ब्रह्मामधूनच तो साक्षी आला, द्रष्टा आला, एक एक निर्माण जीव आला. हे सगळं निर्माण होत गेलं. पण त्याचा आधार कशा? ब्रह्म आहे. पण ब्रह्म शेवटी आहे ना. म्हणजे शेवटी आम्हाला काही जरी सापडलं नाही तरी शेवटी आधार म्हणून ब्रह्म मानावंच लागतं. ब्रह्माशिवाय ह्या सगळ्या गोष्टी दृष्टिकोनाच्या होऊ शकत नाही. असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म शेवटी सगळ्यांचा आधार आहे. बरं. आणि मग ते ओळीचा 122 येते. 122 ओळीमध्ये ज्ञानोबा म्हणाले, हा विषय थोडासा कंटाळवाणा असेल तरी नाही, पण तात्विक आहे थोडासा विषय. काही विषयांमध्ये काय असतं की तात्विकता जेव्हा जास्त येते ना, आणि ज्यावेळेला उदाहरणं किंवा काही मनोरंजक अशी गोष्ट नसते ना, तर ते कंटाळवाणे होतात. पण त्याला काही इलाज नाही. काही तत्व सांगावी लागतात. तत्वासाठी तत्व असतं. आता ब्रह्म सांगतात मग पूर्ण भेटी. आता शेवटी ब्रह्म आहे. आता मग विचारतात पूर्ण भेटे जिची कशी कुठे ऐक्या सकट कुठे आढळून गेली. अरे त्या ब्रह्माच्या ठिकाणी तर काहीच नाहीये. अर्थात आत्मा एक ब्रह्मच आहे, परंतु तो शिवाच्या आश्रयाने राहत असल्यामुळं त्याला आत्मा म्हणावं लागलं. ब्रह्म कुणाचाही आश्रय नाही. ब्रह्माचा सगळ्यांनी आश्रय घेतलेला आहे. ब्रह्म हे सगळ्यांच्या शेवटी आहे आणि ते सगळ्यांचं आश्रयस्थान आहे असं ज्ञानोबा सांगणार आहे. कोण मग त्या ब्रह्माच्या ठिकाणी कोण कोणाला भेटले? तिथे कैची कुठे? तिथे कुठे तुम्हाला दृष्टी पडते? कुठे बळीपणाचे? अरे त्या ठिकाणी तर ऐक्या सकट आटे एका ऐक्या सकट पोटे आठवून गेली. ब्रह्माच्या ठिकाणी एक सुद्धा बोलता येत नाही. ऐक्य एकता हे सुद्धा आठवून गेले त्या ठिकाणी. ऐक्याचं पोट सुद्धा राहिलं नाही. तात्पर्य असं की आत्मा ब्रह्म परब्रह्म परमात्मा ही एकच वस्तू आहे. नाव म्हणणे त्यांना. तेव्हा त्या आत्म्याच्या ठिकाणी कोणी कोणाला भेटू शकत नाही, कोणी कोणाला पाहू शकत नाही. तिथं ऐक्य एकता आहे हे म्हणून जमत नाही. ऐक्याची पोट सगळी फुटून गेली त्या ठिकाणी असं ज्ञानोबा म्हणतात. आतून गेली. ऐक्य सुद्धा आपण गेलं, एकता सुद्धा राहिली असं. निर्विकल्प निराकार निर्गुण असं हे परब्रह्म हे आत्मा आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात की त्या परमात्म्याला ओळखणं हे सामान्य असं काम नाहीये. ज्ञानोबांनी हा जो विचार सांगितला होता त्यांना, त्यामुळे ते आता थंड झालेत ना. की त्या परब्रह्माच्या ठिकाणी कुठलाही पाहण्याचा भाव नाही. अंधळेपणा आहे सगळे नाही नसणे.
आता 123व्या ओळीमध्ये जन्मात असं सांगून त्याला एवढे ही साकडे जेणे सारोनी एकीकडे उघडली कवाडे प्रकाशाची. एवढी साखर म्हणजे संकट. हे जे संकट आहे, हे जे साखर पडलेलं आहे, मोठं पडलेलं आहे आत्म्याचं, ते दूर सारून जेणे सारोनी एकीकडे उघडली कवाडे प्रकाशाची. काय झालं? या आत्मराजाने लोकांना पडलेली ही जी संकटाची छाया आहे ती बाजूला सारून आपल्या प्रकाशाचं दार उघडलं. कवाड म्हणजे दार, म्हणजे आत्म्याची प्रकाशाची उजेडाची देणगी दिली लोकांना. आणि इथे म्हणावं लागेल आता, आत्मा आपल्याला जरी प्रत्यक्ष या डोळ्यांनी दिसत नसला, कानाने ऐकायला येत नसला, हातांनी तो जाणता येत नाही, जिभेने चाटता येत नाही, नाकाने वास घेता येत नाही, असं सगळं खरं आहे. पण एक मात्र त्या आत्म्याने निश्चित आपल्याला ज्ञान दिलेले. आपल्या बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आलेली आहे ती आत्म्यामुळे आली. आपण जाणू शकतो, ओळखू शकतो, आपल्याला कळू लागतं, समजतं. हे जे प्रकार आहेत हे सगळे आम्हाला आत्म्यामुळे. मग आत्म्याची एवढी देणगी तर तुम्ही मान्य करायचं. बाकीचा जो अन्य इंद्रियांनी लाभ होणारा आहे तो तरी झाला नाही आम्हाला. डोळ्यांनी रूप दिसलं नाही, कानांनी शब्द ऐकायला नाही, जिभेला चव कळली नाही, वगैरे वगैरे. पण एक गोष्ट आपल्याला सांगून केली आहे की हे सगळं बाजूला तुमचं सांगून त्यांनी आपल्या प्रकाशाचं दार उघडून दिलं. आणि तो जो प्रकाश आहे तो प्रकाश म्हणजे साधा प्रकाश नाही, असा जड प्रकाश नाही, तो चेतन प्रकाश आहे. त्या ज्ञान प्रकाशाचं दरवाजा उघडून त्यांनी आमच्यामध्ये तो ज्ञान प्रकाश पसरून ठेवलेला आहे. आणि म्हणून त्या आत्म्याचे फार उपकार आहेत आमच्यावर. आम्ही जे जाणतो, समजतो, कळतं मला ते आत्म्याच्या ज्ञानामुळे. तो चेतन घन आत्मा आमच्यामध्ये आहे आणि त्याच्या प्राप्त होणार जे ज्ञान आहे तेही चेतन आहे, जाणणार आहे. ते ज्ञान आम्हाला सगळं समजून देतो. तेव्हा ज्ञान म्हणतात, ज्या आत्म्याला आत्मा म्हणणं सुद्धा सहन होत नाही, त्याला कुठलं नाव नाही, काहीच नाही त्याच्या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आम्हाला. परंतु त्याने आमच्यावर फार मोठा उपकार केला. त्याने ज्ञानाचा आमच्यामध्ये प्रवेश घडवला. त्याने ज्ञानाचा दरवाजा उघडून आमच्यामध्ये तो ज्ञानाचा किरण आमच्या बुद्धीमध्ये टाकला आणि त्यामुळे आमची बुद्धी चेतन झाली आणि ती ज्ञानी झाली. आम्हाला कळायला लागलं. अशा प्रकारे म्हणतात तो आत्मा आम्हाला या पंचमहाभूतांच्या द्वारे सुद्धा कळत नाही. कोणती पंचमहाभूती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत जे आहे तर त्याच्यातूनच निर्माण झालेली. आणि ती पंचमहाभूत ही आमच्या देहामध्ये त्याने टाकलेली. तेव्हा आमच्या देहामध्ये पृथ्वी आहे, पाणी आहे, तेज म्हणजे प्रकाश आहे, आकाश आहे, हे सगळं आहे. परंतु तो आत्मा म्हणतो तुमच्यामध्ये असलेली ही जी पंचमहाभूते आहे ना ती मी नाही. बा न भूमी न तोयम न तेजो न वायू न खम, ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
अरे अर्जुना, तुझ्यामध्ये असलेली ही पंचमहाभूत मी नव्हे रे. तू मला त्या पंचमहाभूतामध्येच मला पाशी, यांच्यामध्ये मी नाहीये. मी यांच्यापेक्षा वेगळा आहे असं अर्जुनालाही भगवंतांनी सांगितलं होतं. तात्पर्य असं की धन्वंतात नव्हे ते कैसे झाले रे खेळिया, नाही ते तर दिसू लागले रे. ज्ञानोबा सांगतात की अरे हे त्या खेळण्याचा चमत्कार आहे. खेळण्या म्हणजे तो आत्मा आपल्या देहात राहतो. त्या देहामध्ये राहणाऱ्या आत्म्याचा हा खेळ आहे. आपल्याला हे कळतं कसं रे? त्याच्यामुळे आपल्याला सगळं हे समजतं कसं? तेव्हा ज्ञानोबांनी या मध्ये आपल्याला खूप उपदेश केलेला आहे. आता ज्ञानोबा आपल्याला सांगतात, लौकिक दृष्ट्या जरी तो आपल्याला दिसत नसला, लोकांच्या दृष्टीने लोकांच्या समजुतीप्रमाणे तो आत्मा जरी आपल्याला दिसत नसला, तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कसा आहे? ते वर्तत दिसती देही, तरी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे. आता भगवंताचं वचन ज्ञानोबा उदाहरण देत आहेत. ही जी सर्व माणसं बसलेली आहेत जगामध्ये, ही सर्व जी माणसं आहेत, प्राणी पशु पक्षी वगैरे सगळं, ती देहाने वर्तन करतात, म्हणजे देहाने काम करतात. हे कसं आपली सर्व कामं चाललेली जी आहे ती आपल्या देहाने चाललेली आहे. देह वर्तत, देहाने वर्तन करतात म्हणजे देहाने कार्य करतात. परंतु ते देही ना माझ्या ठाई, परंतु हे यांचे देह माझ्या ठिकाणी नाही. देहाने ते काम करतील, देह त्यांना महत्वाचा आहे. त्या देहाच्या सहाय्याने जगातलं सगळं काम ते करतात. परंतु यांचे हे देह जे आहे ते माझ्या ठिकाणी नाही, असं भगवान सांगतात अर्जुनाला. तरी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे, परंतु मी मात्र सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेले आहे. जेवढी माणसं आहेत, जेवढे जीव आहेत, जेवढे प्राणी आहेत, त्या प्रत्येक प्राण्याच्या अंतःकरणामध्ये तो आत्मा आहे. मी बसलेला मी म्हणजे आत्मा. यामुळे आता आमचं पुष्कळ समाधान झालं. ज्या आत्म्याबद्दल नकारात्मक सगळी गोष्ट ऐकत होतो आतापर्यंत मी, आणि नाही 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 असं चाललं होतं, त्यानंतर ही जी वचन आहेत आता, ती वचन आम्हाला असं आश्वासन देतात की देह जरी मी नसलो, ते देह माझ्यात नसले, तरी प्रत्येकाच्या देहामध्ये असलेलं जे अंतःकरण हृदय आहे त्या हृदयामध्ये मी राहतो. निदान आता आत्मा आपल्या हृदयात आहे, हा एक मोठा आशेचा किरण आपल्याला सापडला. चला न दिसू दे, पण तो आहे ना, आता आमच्या हृदयामध्ये आहे ना, तो आत्मा आहे ना, भगवान आहे ना. मग आता ज्ञानोबा म्हणतात, चांगले 65 मध्ये हाच विषय आलेला आहे संपूर्ण. ज्ञानोबा 124 मध्ये सांगून राहिले. ज्ञानोबा सांगतात ही जी त्रिपुटी आहे, त्रिपुटी कशी झाली बघ. दृश्याच्या सृष्टी दिठीवरी दिठी, उठल्या तळवटीची मात्रची. अरे बाबा, हे जे दृश्य आहे सगळं सृष्टीचं, हे जग, याची जी उत्पत्ती आहे
हे जे दृश्य आहे, दिसणारे जग, हे दृश्य, या दृश्याची उत्पत्ती कशातून झाली? हे जग कुठून निर्माण झालं? शेवटी याचा उत्पत्ती करता कोण, निर्माण करता कोण? काही लोकांच्या मताने ते शून्यातून निर्माण झालं म्हणतात. ते पटत नाही, ते शक्यही नाही. मग ज्याचा निर्माता कोणीतरी चेतनच असला पाहिजे. कारण चेतनच वस्तू दुसऱ्याला बनवू शकते ना, बनवू शकते ना. एक दगड दुसऱ्याला दगड तयार करू शकेल का? अचेतनातून दुसरं अचेतन तयार होऊ शकत नाही. हा, एक चेतन असतो, एक अचेतन असतो बनवताना. मग अचेतन असत आणि पुन्हा चेतन असत, जाणीव असते, त्यांना कळत. मग तुम्हाला तुम्हालाच मरत होणार. पण आम्ही जर म्हटलं की आम्ही इतके मडके पडले, त्या मडक्यांनीच मडक्यांना तयार केलं तर काय ते मग तो मडक्याला करू शकत नाही तयार. कारण मडकं अचेतन आहे. म्हणून या सृष्टीचा कोणीतरी निर्माता चेतनच असला पाहिजे. चैतन्यशील असा आत्माच असला पाहिजे, ब्रह्मच असलं पाहिजे. आणि त्या ब्रह्मातून हे सगळं निर्माण होत. ते तसं आमच्या या देहामध्ये हा देह जरी अचेतन होता पूर्वी, तरी तो चेतन बनवला म्हणून आपल्याला. तात्पर्य भगवंता दृष्टीच्या सृष्टी दिठीवरी दिठी उठल्या तळवटी चिन्मात्राची. तेव्हा चिन्मात्राची तळवटी म्हणजे आश्रय मिळालेला आहे सगळ्यांना. चिन्मात्र, चैतन्य, चेतना, चिन्मात्र याचा आश्रय जेव्हा या सृष्टीला मिळाला, या जगाला मिळाला, तेव्हा ते जग वर दिसायला लागलं. गंमत काय झाली? या जगाच्या आश्रयाला जग आधी खाली चैतन्य आहे आणि त्याच्यावर जग आहे. जड आणि चैतन्याचा संगम आहे. पण आम्ही जगाकडे जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला जगाचं हे जड स्वरूप पाहून ते चैतन्याचं दृश्य दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं की हे जग म्हणजे कस काय त्याला ब्रह्म म्हणतात, कस काय त्याला आत्मतत्व म्हणतात, आत्म्याचं स्वरूप कसं म्हणतात. तेव्हा जगाकडे आमची पाहण्याची दृष्टी जी आहे ती जडत्वाने मानली जाते. आणि त्याच्या खाली तळाला असलेला जो आत्मा आहे, ज्याच्या आश्रयावर तो निर्माण झाल्यावर तिकडे आमची दृष्टी जात नाही. दृष्टी जड झाली की ती चेतना आपल्याला पाहू शकत नाही. अशा प्रकारचा हा प्रकार झाला. भगवंता दृश्याच्या सृष्टी दिठीवर दिठी आठवल्या तळवटी चिन्मात्राची. तेव्हा तळवटी चिन्मात्राची आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. या जगाच्या तळाला, बुडाला आत्मा आहे, ब्रह्म आहे. आणि या ब्रह्मावर हे सगळं निर्माण झालं. जसं आपल्या देहाला वास्तविक हाडं पाडं सगळे जे आहे ते जड आहे, परंतु त्या हृदयामध्ये तो आत्मा येऊन बसला आणि त्याचा निश्चित स्वरूपाचा प्रसार झाला आणि सगळा देह चेतन बनला. तसं हे जगत जे आहे ते जगत त्या ब्रह्माच्या परमात्म्याच्या आश्रयाने राहतो असं जर आपल्याला समजावे. तेव्हा 124 झाल्यानंतर 125 सांगतात, दर्शन वृद्धी बहुसा चेशु मातना ऐसा जे शिळान पाहे हरिसा वेद्य रत्नाचा. एवढा थोडा क्लिष्ट आहेत. त्यामुळे आता हा जो स्वरूपाचा दिलास सांगताय त्याचं वर्णन आहे थोडस.
ध्यानवंता दर्शन वृद्धी बसा, दर्शनाची वृद्धी म्हणजे समृद्धी, बसा म्हणजे खूप पुष्कळ. ध्यानवंता दर्शनाची ही जी समृद्धी आहे ती खूप झाली. तेव्हा दर्शनाची समृद्धी भरपूर आहे, पाहायला भरपूर जाणार, परंतु तो वाहणारा जो आहे ज्ञेय ज्ञाता, ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ही जी त्रिपुटी चालते, तेव्हा त्या त्रिपुटीमधला जो त्याचा ज्ञाता आहे, ज्ञाता म्हणून जाणार तो बिचारा आत्मा, तो आत्मा या दृश्याला, या त्रिपुटीतलं हे जे दृश्य आहे, हे जे दर्शन आहे किंवा ज्ञेय आहे त्याच्याकडे पाहत नाही. कारण आपल्यामध्ये त्रिपुटी नाही, ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी नाही आणि दृश्य दर्शन द्रष्टा ही त्रिपुटी नाही. त्रिपुटी रहित असा जो आत्मा आहे तो या जगाच्या किंवा अन्य कुठल्याही गोष्टीच्या दर्शनासाठी उत्सुक नाही असे म्हणतात. तात्पर्य असं की म्हणतात मनुष्याला एक मनुष्य नदीकाठी झोपलेला होता नाही का, उदाहरण देतात. कुठे झोपला तो? नदीच्या काठावर झोपला. झोपण्यापूर्वी जे पाणी होते तेच पाणी झोपेतून उठल्यावरही आहे असे त्याला वाटते. आता नदीच्या काठी तो झोपलेला आहे, नदी वाहते, पाणी वाहून राहिलेले, वाहत्या पाण्याला तो पाहतो. जागा झाल्यानंतर त्याला असं वाटतं की तेच पुरुषच पाणी खिचऱ्या खिचर, पण पाणी पाण्यासारखं नसतं ना. परंतु अरे बाबा, तू झोपण्यापूर्वी जे पाणी पाहिलं ते आता वाहून गेलेलं आहे. पाणी पाण्यासारखं जरी असलं तरी ते झोपण्यापूर्वी जे पाणी पाहिलं नदीमध्ये ते आता तिथं नाहीये. आता दुसरं पाणी तिथं आलेलं आहे आणि तुला असं वाटतं की तेच पाणी आहे. आता त्याची समजूत तशी असल्यामुळे त्याला असं वाटतं की पाणी तर पाणीच आहे शेवटी, पण ते पाणी नाही. जसे आपण जसं एखाद्या झाडाला दररोज पाहतो, आपण झाडं लावलेली आहेत, आज आपण ज्या झाडाला पाहिलं त्याला पाणी घातलं, आपण पोहून गेलो त्याला, ते जेवढं होतं उद्या जेव्हा आपण त्याला त्याच्याकडे येऊ तेव्हा पाहून तेव्हा आपल्याला असं वाटेल की तेवढंच झाड आहे. तसंच येते ते झाड, तसंच तेवढं ते झाड नाही, त्याच्यामध्ये बदल झालेला असतो, ते काही ना काही अंशाने वाढलेलं असतं. बरं, तेव्हा कालच झाड आज आपण पाहतो हे जे म्हणणं आहे हे चुकीचं असतं नाही का. तसं म्हणतात या जगातील जे दृश्य आहे हे दृश्य तसं, जे जग तुम्ही आज पाहताय ते उद्या तसंच राहील असं नाही. दृश्य हे बदलणार आहे, जगाचं दृश्यही बदलणार आहे. आज आपल्याला अंबानीमध्ये जी 100-200 वर्षापूर्वी जी माणसं राहत होती ती दिसतील का? नाही. ती माणसं गेली, ते पाणी वाहून गेलं. आता दुसरी माणसं आली त्या घरांमध्ये राहायला. जरी ती असली तरी त्या घरामध्ये असलेली जी माणसं आहेत ती नाही होत.
तेव्हा दृश्य हे सतत बदलणारे असतं, हे लक्षात घ्या. पण तो पाहणारा जो दृष्ट आहे त्याला असं वाटतं की मी तेच पाहतोय, तेच पाहतोय, तेच पाहतोय. तेव्हा धर्म सांगताय हे जे तेच पाहणं असं जे म्हणणं आहे हे अविद्येचं कार्य आहे, मायेचं कार्य आहे. माया फसवी आहे. मायेमुळे आमच्या दृष्टीला समज येत नाही आणि त्यामुळे आम्हाला हे जग आहे तिथंच आहे, तसंच आहे, तेवढंच आहे, तेच आहे असं सारखं वाटतच का मला. परंतु हे परिवर्तनशील जगत, याचं जे परिवर्तन आहे, याचं जे बदल आहे ते आमच्या ध्यानातच येत नाही. त्याचं तर जाऊ द्या, जगाचं आपल्या देहाचंच पाहणं. हा आपला देह सतत बदलणारा आहे, हे तर सारखी नाही. हा देह एक 5 पंडाचा जन्माच्या वेळेला गोळा होता, तो आता 5 मनाचा झाला, मोठा झाला. हा बदल तरी आम्हाला कळत होता का? आपल्याला असं कळतं का मी काल जसा होतो ना तसा आज नाही बरं का? नाही कळत. आपल्याला वाटतं माझा चेहरा तसाच आहे, मी तसाच आहे. दररोज पाहतो मी आरशामध्ये, आपल्याला आपल्या मधला बदल कळत नाही. बदल कळत नाही तसं हे जे दृश्य आहे जगत तेही कळत नाही, कारण तेही बदलत आहे, बदलणार आहे. हे सगळं परिवर्तनशील आहे. आणि मग जे स्थिर असतं ते ब्रह्म आहे, ते आत्मतत्व आहे, ते अखंड राहतं, ते तसंच असतं. म्हणून आपल्या देहामध्ये असलेला आत्मा हा स्थिर आहे आणि हे देहाचं जे वस्तुरूप आहे ना हे सगळं बदलणार आहे. मग खरं प्रेम कशावर ठेवावं, खरं काय घ्यावं, देहाने तर आम्हाला राहावंच लागेल, देह सांभाळावंच लागेल. परंतु या देहापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते आत्मतत्व, जे अखंड स्थिर आहे. ज्या स्थिरतेवर हा देह चालतो आहे. आपण दररोज पाहतो ना, हे जे गाडीचं चाक आहे, गाडी बैलाचं असो, मोटारीचं असो, रेल्वेचं असो, चाक फिरत असतं सारखं आहे की नाही? चाक घुमत म्हणून चाक फिरणारे असत, परंतु त्या चाकाला जो आख असतो तो आख मात्र स्थिर राहतो. आख स्थिर असतो म्हणून चाक घुमतो. कुठेतरी एक स्थिर असावं लागतं आणि मग त्याच्यावर घुमतो. त्याप्रमाणे हा देह घुमणारा आहे, फिरणारा आहे, बदलणारा आहे आणि त्याच्यामध्ये असलेला जो परमात्मा आहे तो स्थिर आहे. एवढं जरी आता थोडस कळलं तरी आपल्याला त्या आत्म्याकडे, स्थिर अशा आत्म्याकडे जाण्याला काहीतरी इच्छा होईल. त्या स्थिराकडे गेलो तर आपण स्थिर होतो, चंचलाकडे गेलो तर चंचलच राहू. त्याच्यासारखी नाही, ज्याची जशी संगत असते तशी गुण मिळतात आपल्याला. वाईट माणसाच्या संगतीत राहिलो तर वाईट गुण मिळतात, सज्जन माणसाच्या संगतीत गेलो तर चांगले गुण मिळतात. म्हणून ज्याला आपल्याला समजायला की आत्मा स्थिर आहे, त्या स्थिर आत्म्याकडे चला आणि तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. अशा प्रकारचा हा आत्मोपदेश या अमृतांगामध्ये देव आपल्याला सांगू राहिले. उद्याला येणारी जी 126वी उभी आहे ते उद्या पाहू. आजच्या सत्संगाचा वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.